पुण्यात जसं एक ब्रिज तिथे खूप जास्त हॉन्टेड आहे. नवले ब्रिज तर माझ्या घराच्या जवळच आहे. पुण्यातल्या नवले पुलावरील ट्रक अपघातानंतर 7 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. तुम्ही गाडी चालवताय त्याच्यात असं वाटतं की समोरून कोणतरी क्रॉस करते. तुमचे ब्रेक फेल झाल्याचे पण भरपूर कारण आहेत तिथं. कधी कधी असं वाटतं की स्टिअरिंगच लॉक झाले म्हणून. पण तिथे का असं का होतं? काय म्हणतात तिथं की तर जागरण गोंधळमध्ये किन्नर लोक येतात नाही का. किन्नर ना माझ्या मित्राला म्हणत होता की टाकीवर चल माझ्यासोबत. 3:10 मला जाग आली. मी उठून बसलोय त्या टाकीवर. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं भंकसच्या परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्याबरोबर स्वप्नील आहे. भाई कसा आहेस? बरं आहे भाई. जसं आता तू पुण्यातला आहेस, ठीक आहे, तर आपण पुण्याबद्दल असे ऐकतो की ब्रिज तिथे खूप जास्त हॉन्टेड आहे. एक आपला नवले ब्रिज झाला, एक होळकर ब्रिज झाला. तर तिथे तुझ्याबरोबर असं तू ऐकलंय, झालंय किंवा काय एक्सपिरियन्स केलेस तू? नवले ब्रिज तर माझ्या घराच्या जवळच आहे, 5 मिनिटावर. दररोज म्हणलं तरी दररोज ॲक्सिडेंट्स होतात तिथं. पण तिथे का असं का होतं? काय म्हणतात तिथं की ते एका स्मशानभूमीवर बांधलेलं आहे असं म्हणतात. स्मशानभूमीवर बांधलं आहे आणि तिथं काहीतरी बली वगैरे द्यायचा असं प्रकार झाला असेल त्यावेळेस. तर तेव्हापासून मला वाटतं तिथं ते झालं असेल. पण तिथं जो ब्रिज आहे बांधला आहे ना, तिथं आधी खूप मोठी स्मशानभूमी होती आणि त्या स्मशानभूमीवर तो ब्रिज बांधला आणि त्याच्यामुळे तिथं कंटिन्युअस ॲक्सिडेंट्स होत असतात. असं कोणतं ॲक्सिडेंट तू बघितलंय किंवा? तिथला एक ब्रेक फेल झालेला किस्सा आहे माझ्याकडं फक्त. त्या गाडीचा ब्रेक फेल झाला. म्हणजे मला जेव्हा मी त्याबद्दल सर्च केलं, मी तिथल्या एखाद्या ड्रायव्हरला पण विचारलं, कारण आमच्या जवळच एक ड्रायव्हर राहतो, तो अप डाऊन करत असतो त्या रोडनी सारखं. तर त्या ड्रायव्हर्सच्या गोष्टी होतात माहिती ना. त्यांचं ड्रायव्हरची एक कम्युनिटीचा टाईपच असते. त्यांचं ते खाणं पिणं ते कधी कधी एकसाथ करतात जर जात असतील कुठं तर त्यांनी मला सांगितलं की ते त्याचे ड्रायव्हर मित्र असं सांगत होते, कधी कधी ना लोक असं म्हणतात की तो रोड जर तुम्ही गाडी चालवताय त्याच्याबरोबर तर असं वाटतं की समोरून कोणतरी क्रॉस करते. कधी कधी ना तुमचे ब्रेक फेल झाल्याचे पण भरपूर कारण आहेत तिथं. कधी कधी असं वाटतं की स्टिअरिंगच लॉक झालं आहे म्हणून. गाडी जर तुम्ही एखादा मोठा ट्रक चाललं, समजा एखादा चालले काहीतरी सामान वगैरे घेऊन चाललं, पण त्याला असं वाटतं की त्याचं स्टिअरिंगच लॉक झालं आहे आणि ब्रेक फेल होतात. आणि तो उतार आहे असा नवले ब्रिजचा. तर त्यांनी फक्त म्हणजे त्यांनी मला असं सांगितलं होतं की तिथं असं ती तू पुढची गोष्ट कोणती सांगणार आहेस तू? पुण्यामध्ये ना औंध भाग एक. औंध भागात कॉलनीज आहेत असे काय काय तिथं. म्हणजे असे 5 मजली कॉलनी वगैरे असं आहेत तिथं. तर तिथं 5व्या मजल्यावर एक माझा मित्र राहतो. त्याच्या घरी ना जागरण गोंधळ होतं. लग्न झालं की करतात ना जागरण गोंधळ वगैरे, तसं होतं. तर त्याचे मित्र प्लस माझे मित्र, आम्ही पुण्यातून साईडला गाडीवर चाललो आहे. ठीक आहे, आम्ही पोहोचलो त्याच्या घरी वगैरे. त्याला काही लिफ्ट वगैरे नव्हते. आम्ही असं चालत 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 एकच जिना चढायला पण उतरायला पण. इकडचं पण कॉलनी तिथूनच उतरणार, इकडची पण कॉलनी तिथूनच उतरणार. वर गेलो आम्ही 5th फ्लोअरला. टॉप फ्लोअर त्याचाच होता आणि त्याच्यावरती टेरेस मोठं होतं भरपूर. जागरण गोंधळ वगैरे सुरू झालं. तर सीन काय झाला, आम्ही नाचत वगैरे होतो. म्हणजे तिथं खाल्लं पिल्लं वगैरे, आम्ही नाचलो वगैरे. तर जागरण गोंधळमध्ये किन्नर लोक येतात माहिती ना. तर एक किन्नर काय झालं, एक किन्नर ना माझ्या मित्राला म्हणत होता की एक काम कर, त्या टाकीवर जाऊन बघूया आपण काय करायचे. टाकीवर चल माझ्यासोबत, तिथं काहीतरी मला वाटतंय म्हणून. तर माझा जो मित्र तिथं राहतो ना, तो म्हणला की अजिबात जाऊ नको, मी तुला सगळं नंतर सांगतो काय ते. त्या रात्री मी माझ्या घरी गेलो, कारण माझं घर जवळ होतं. ते सगळे टेरेसवर झोपलेत. ठीक आहे. त्या मित्राला ना मला त्यांनी डॉट टाईम सांगितलं, कारण त्यांनी मोबाईलमध्ये बघितलं होतं. 3:10 झाली होती.
त्या मित्राने सांगितलं, मी 3:10 मला जाग आली, मी उठून बसलो, इकडे तिकडे बघतो, मला सगळं शांत छान वाटत होतं. पण त्याची नजर ना टाकीवर गेली. त्या टाकीवर त्याला असं वाटत होतं कोणीतरी असं बसलंय आणि त्याला असं बघत बसलंय. तू इमॅजिन कर, ते असं बसलंय आणि त्याला असं बघतंय कठड्यावरून, असं बघत बसलंय खाली त्याच्याकडं. तो एवढा घाबरला तिथं, त्याने डायरेक्ट अंगावर चादर घेतली, थरथरत कसं बसं त्यांनी झोपायला ट्राय केलं. सकाळ झाली, सगळं झालं. दुसऱ्या दिवशी मी परत आलो तिथं. त्याने हा किस्सा आम्हाला सगळ्यांना सांगितला. तो जिथं राहतो ना, जो मुलगा, त्याच्या घरी जागरण गोंधळ होतं, त्याला पण त्यांनी सांगितलं की असं असं तिथं होतं. त्यावर तो म्हणला, तुला आठवतंय मी तुला म्हणलं होतं तिथं जाऊ नको म्हणून. ह्याच गोष्टीमुळं दर अमावस्या पौर्णिमेला ती एक बाई तिथं राहते. काय एंटिटी आहे ते माहीत नाही कोणाला, पण दर अमावस्या पौर्णिमेला ती बाई पळत खाली जाते, पळत वर येते. कंटिन्यूस सकाळ होस्तपर्यंत तिचं हे चालू असतं. आणि तिथं जेवढी पण लोकं राहतात त्या सगळ्यांना पळायचा आवाज येतो तिथून दर अमावस्या पौर्णिमेला. म्हणजे विचार कर, 5th फ्लोअरवरून खाली पळत परत वरती पळत, असं पायाचा आवाज सगळ्यांना येतो, पळत 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 पळत. आणि तिच्या वाटेत कोण जात नाही त्यामुळं. कारण ती काही करू शकते. काही करू शकते ती. आणि तीच बाई म्हणला ती तुझ्याकडे बघत असणार आहे अशी, कारण तू तिथं टेरेसवर झोपला होता, तू नवीन होतास म्हणून तिथं तुम्ही झोपलात सगळे, पण टेरेसवर कोणीही जात नाही झोपायला, असं तो सांगत होता. आणि ते किन्नर का त्याला बोलवतं तिथे? मे बी त्या लोकांना थोडंफार काहीतरी वाटत असेल, कळत असेल, त्यामुळे तो बोलला असेल त्याला. पण हा किस्सा, पण त्यावेळेस मी अर्धा गेलो होतो त्यामुळे मला फुल स्टोरी नाही माहिती, पण त्यांनी एवढं तर आम्हाला सांगितलं की असं असं झालं होतं त्याबरोबर म्हणून. बापरे, डेंजर फाई. आता स्वप्नील, कसं आहे की आपले खूप सारे जे प्रेक्षक आहेत ना, ते पुण्यातले आहेत किंवा अभ्यासासाठी पुण्याला गेले, काही कामानिमित्त गेलेत, किंवा मी पण बऱ्याचदा जातो, ठीक आहे, माझेही खूप मित्र राहतात. आता तू तिकडचं असल्यामुळे आणि तुझं पेजही तिथलंच आहे, बरेच लोक तुझे फॉलोअर जेव्हा तुला जे लोक बघतात ते तिकडचेच आहेत, तर तुझ्याकडे तिथल्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर तू आता पुढे, मी एकदा बघितलेलं, लोक असे म्हणतात की एम रोड जे आहे पुण्यातलं तेही हॉन्टेड आहे, तर त्याची काय गोष्ट आहे? एमजी रोड ॲक्च्युली हॅपनिंग एरिया आहे, पण एमजी रोडच्या आजूबाजूला जे सगळे इंग्रजकालीन जे कन्स्ट्रक्शन बांधलेले आहेत ना, तर तिथं काय काय पडीक बंगलेत ते थोडे हॉन्टेड आहेत असं म्हणतात. कारण ते खूप वर्ष झाले ते तसेच आहेत, पडूनच आहेत तसे. तिथं ना ॲक्च्युली एक बंगला आहे. त्या बंगल्याचा असा किस्सा आहे की तिथे एक मुलगी राहायची, एकटीच राहायची त्यावेळेस. एक मुलगी एकटीच राहायची तिथं. आरामात चाललं होतं तिचं, व्यवस्थित सगळं, म्हणजे येणं जाणं सगळं राहत होतं. पण आजूबाजूला कसं आहे, तिथं डिस्टन्स आहेत भरपूर घरांमध्ये, तर जर ह्या घरात काय झालं तर पुढच्या घराला काही कळत नाही, असा विषय. एक दिवस ना, ती ज्या घरात राहत होती त्या घरातून जोरात ओरडण्याचा आवाज यायला लागला लोकांना. पण तो पण आवाज कसला, जो मदतीला मागतो ना आपण आवाज, पण कोण गेलं नाही तिथं त्यावेळेस, लोक काय नाही. दुसऱ्या दिवशी ते घर पूर्ण बंद होतं, पण आतमध्ये ना त्या घरात तिचा मृतदेह सापडला तो लोकांना. त्या दिवसापासून ते घर अजून पण बंद आहे. एक्साइटमेंट म्हणून माझ्या मित्रांनी आम्हाला सांगितलं की हे लोकेशन आहे, माझ्याकडे लोकेशन आहे त्या ह्याचं, गुगल मॅप्सचं लोकेशन आहे, की कोणाला पाहिजे असेल तर मी पाठवू शकतो. पण लोकेशन आहे, मग आम्ही गेलो बघायला रात्री. मे बी मला वाटते ना 1 वाजला असेल. थोडं जोश म्हणून आम्ही गेलो सगळे बघायला. आम्ही तुला सांगू, आमच्याकडं 7-8 टू व्हीलर्स होत्या. आम्ही टू व्हीलर्स काढल्या आणि बघायला गेलो, कारण मित्र एवढं सांगत होता जोशमध्ये की नाही, जरा हॉन्टेडच आहे. आम्ही बघायला गेलो, सुनसान बंगलो आहे, सुनसान. बाहेर फक्त एक छोटासा बल्ब लावलेला असतो, चालू आहे तो बल्ब. पण तुम्ही ज्या वाईब कळते ना आपल्याला, की आजूबाजूला ती वाईबच विचित्र आहे त्या बंगल्याची. त्या बंगल्याच्या साईडला आम्ही जेव्हा गेलो, तिथं काही लोक 4-5 तंत्रमंत्र काहीतरी करत बसली होती. विचित्र होतं ते काहीतरी, ते कोंबडा बिंबडा मारतात नाही का, तसलं होतं काहीतरी. पण त्या एरियात का करत होते हे माहीत नव्हतं. आम्ही गाडी वळून परत आलो तर ती लोक आमच्या मागं मोठी मोठी दगडी घेऊन मागं लागली होती. बापरे.
आम्ही गाड्या ज्या पळवल्या ते डायरेक्ट बाहेर मेन रोडलाच गेलो. पण तो जो एरिया आहे ना, म्हणजे ते जे घराची जी वाईब आहे ना आजूबाजू, ती विचित्र आहे, खूप विचित्र. म्हणजे तू गेलास ना तरी तरी 2-3 दिवस ट्रॉम्यामध्येच राहशील, असा विचित्र वाईब आहे तिथली. बापरे. आणि हे हे जे तू आता बोललास ना की तुझ्यावर तिथे झालं होतं, तेच आमचं काही आमच्याबरोबर इथे आरे कॉलनीमध्ये पण झालं होतं की आम्ही तिथे गेलो होतो आणि तिथे तू जाशील ना असं खूप असं सुनसानच आहे, असं कोण जास्त दिसणार नाही, असे आतातले रस्ते आहेत, डेड एंड आहेत. तर तिथे असे खूप लोक असे बसलेले. तर मला माहिती नाही ते काय तंत्र वगैरे करत होते, कारण बऱ्याच लोकांना अशा गोष्टी सापडल्यात किंवा काय दारू वगैरे पित असतील पण दगडं घेऊन ते मागे लागलेले की म्हणजे तुम्ही निघून जा इथून, गाडीवर दगडं वगैरे टाकली तसं. पण मला अजून एक विचारायचं होतं की पुण्यात जसं एक असं म्हणतात की जो आपला विक्ट्री थिएटर आहे तोही खूप जास्त असं त्याच्याही बऱ्याच गोष्टी आहेत. विक्ट्री थिएटर खूप वर्षांपासून आहे तसंच, म्हणजे जस्ट रिसेंटली बांधलेला असं नाही. ब्रिटिशकालीन आहे ना तो? ब्रिटिशकालीन थिएटर आहे ते. तर तिथं कसं म्हणतात की जर रात्रीचा शो तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला असं वाटतं की मागच्या खुर्चीवरती कोणतरी बसले, कारण मोस्टली नाईट शो बघायला जास्त कोण जात नाहीत. पण समजा जर तुम्ही गेलात बघायला, एक्साइटमेंट म्हणून जातात ना लोक, त्याला पिक्चर पण बघू आणि थोडं काहीतरी हॉरर पण होईल. तर त्या लोकांनी एक्सपिरियन्स केलेले की आपण बसलोय समज इथं आणि आपल्याला थिएटरमध्ये तसे अंधार असतो, पण असं वाटतं की कोपऱ्यात कोणतरी बसलंय, ती खुर्ची हलतीये सारखी, आणि दरवाजा थाडकन आपटतो रे. भरपूर जणांनी सांगितलंय की दरवाजा थाडकन जोरात आपटतो एक तिथचं. आणि तिकडे जे काम वगैरे करतात त्यांचं काय म्हणणं आहे? त्या लोकांनी पण तेच सांगितलंय की होतात ह्या गोष्टी, पण कोण लक्ष देत नाहीत जास्त, होतात. बऱ्याच अशा व्हिडिओमध्ये हे पण बघितले की एकदा तिथे आग लागली होती काहीतरी, असं बरेच लोक आलेले आणि खूप लोक परत जाऊ नव्हते शकले. आता हे हे खरं आहे की हे असं बोलल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत माहिती नाही, पण इंटरेस्टिंग बरंच आहे. म्हणजे हा, मी पण म्हणजे असं मी ऐकून आलोय की काहीतरी तिथं असा विषय झाला होता की खूप लोक थिएटरमध्ये पिक्चर बघायला गेली होती, पण त्यानंतर ती परत बाहेर आलीच नाहीत. काहीतरी तिथं विषय झाला होता, म्हणजे काहीतरी आग लागली होती का काहीतरी झालं होतं असं तू म्हणलास तसं. आणि हे तू जे भूत बंगल्याची गोष्ट बोलत होतास, जसं आपण आलो, जसं आपण भेटलेलो आणि तेव्हा आपली एक कॉन्व्हर्सेशन झाली होती, ते म्हणजे तू बोलत होता तळजाई जी आहे तिथेही असा एक कोणता तरी बंगला आहे, तर त्या बंगल्याची काय कहाणी आहे? तो बंगला पण खूप जुना आहे, त्याला भूत बंगला हेच नाव आहे. तो जो बंगला, तिथं जो राहायचा ना माणूस, तो अख्खा परिसर त्याचा होता. आता हे जे मी सांगतोय ते मला खरं आहे का खोटं आहे मला माहीत नाही, पण हे असं लोक म्हणतात की तिथे एक माणूस राहायचा, तो एवढा श्रीमंत होता की त्याकडे भरपूर पैसा होता. त्याला कधी थंडी वाजली ना तर ते असं लोक म्हणतात तो पैशांची शेकोटी करायचा. बापरे, एवढा पैसा? हा, एवढा पैसा होता त्याकडं, आणि त्या शेकोटी करायचा म्हणजे तो असं उधळून टाकायचा पैसे. आणि एक इंटरेस्टिंग सीन मी तुला सांगतो, जेव्हा तो वारला ना, तिथं भरपूर लोक अशी गेली त्या बंगल्यामध्ये चेक करायला की त्याचा खजाना वगैरे सापडतो का गोटा, असं भरपूर लोक गेली. अजून पण काही काही लोकांना असं वाटतं की तो बंगला तसंच पडीक आहे, पण तो गेल्यानंतर तिथं काय झालं, त्याचा खजाना वगैरे सापडतोय का, असं लोक म्हणून जातात तिथं बघायला. पण मला तुला एक सांगायचं गोष्ट, पुण्यामध्ये ही गोष्ट भरपूर फेमस आहे, तळजाईचा भूत बंगला. पण कमी लोक अशी आहेत ज्यांना माहिती आहे की तळजाईवरती दुसरा पण भूत बंगला आहे, जंगलाच्या खाली पडीक आहे त्याच्या बाजूला. म्हणजे तो कोणता तरी प्रचंड, मला वाटतं पैशाला माणसाचा असणार आहे. त्याचं मागं मोठं स्विमिंग पूल आहे, आजूबाजूला सगळं असं झाडं झुडपं त्यांनी व्यवस्थित केलेली आहेत. पण त्या बंगल्याच्या जर तुम्ही गेलात ना, तर ते चेटूक करतात किंवा कोण असं ते हे करतात ना लोक, भूतबीत बोलवण्याचं, त्याची साईन्स वगैरे असे काढलेत सगळे. किंवा समज एखादं ते हात ठेवून काय करतात, ते हेच आहे का ते ओझाबोर्ड, तर ते लोक करतात ना, ते असं स्टार वगैरे काढून बघ काहीतरी करतात, तर तसले सगळे साईन वगैरे लावलेले आहेत तिथं. आणि त्या बंगल्याच्या आतमध्ये जर गेलं तर तुम्हाला कळेल तिथं सगळं असं काळं काळं झालं, म्हणजे जर एखादं जळल्यावर काहीतरी भिंत काळी काळी होते ना, तसं झालेलं आहे. पण ना, त्या बंगल्याची एक रक्षा माणूस करतो, त्याच्या बाजूलाच एक असं साधू बाबा आहे, आणि त्याच्या घराच्या समोरच त्यांनी बाहेर अशी एक मोठी गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे. तिथं जर कोण आतमध्ये एंट्री वगैरे करत असेल ना त्या भूत बंगल्यामध्ये, तर तो माणूस डायरेक्ट काठी वगैरे घेऊन मागं लागतो त्यांच्या.
त्याचं काय रहस्य आहे ते कोणालाच माहिती नाही अजून, कोणाचा होता, काय झालं तिथं. पण तिथं आतमध्ये ते सगळे सायन्स वगैरे बघून तर बाबा आणि बाहेर माणूस आहे अजून पण आहे. हा, तो माणूस अजूनही राहतो, त्याची असून रक्षा करतो आणि तो काहीतरी पूजा वगैरे पण करतो. पण त्याला बघितलं तर कळतं लगेच की तो साधू बाबा आहे प्रॉपर रे, दाढी वगैरे एवढी देवाचं मोठी. वगैरे हा, करतो. देवाचं वगैरे करतो. पण तिथं आतमध्ये आता जाऊन देत नाही कोणाला तो. ते जे सायन्स वगैरे मी म्हणलं ना तुला, ते सगळे स्टार वगैरे ते सगळे जुने आहेत. पण असे एकदम पडीक बंगले आहेत. पडीक बंगला आहे प्रॉपर. तो कोणाला माहिती नाही, जास्त कमी लोकांना माहिती. जे खाली तो आहे. तो लोकांना मग तिथं दिसतो. तर पुण्यातलं मी बऱ्याच अशा गोष्टी बघितल्यात आणि रेडिटवर आर्टिकल्स आहेत बरेच, की पुण्यात एक हॉन्टेड कॉलेज पण आहे, की तिथे लोकांबरोबर अशा गोष्टी होतात. तर त्याच्याबद्दल तुला माहिती आहे का काय? मी त्या कॉलेजचं नाव नाही घेणार, पण माझ्या एका मित्राबरोबर झालेली ही गोष्ट त्यांनी सांगितली आहे मला. एक दिवस तो ना त्या हॉस्टेलमध्ये, त्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये रात्रीचं सबमिशन करत होता. सबमिशन करत असताना त्याला असं वाटलं कोणीतरी मागून आवाज देते, म्हणून तो उठला, बघायला वगैरे गेला, पण कोणच नव्हतं. परत आला, परत त्याला आवाज यायला लागला. कोणतरी त्याला आवाज देतो, त्याला असं कंटिन्युअस वाटत होतं. त्यानंतर तो उठला आणि मेन रोडपर्यंत गेला, पण त्याच्या हातात लॅपटॉप घेऊन ठेवला होता, की लॅपटॉप घेऊन ठेवू सोबत, कुठं जर कोणी आवाज दिला असेल तर तिथं घेऊन जाऊ म्हणून. पण रिटर्न येताना त्याला असं सारखं वाटत होतं की कोणतरी लॅपटॉप ओढतंय साईडनी. त्यानंतर तो आतमध्ये गेला परत रूममध्ये घाबरून पळत. त्याचा दरवाजा टक 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 करायला लागलं सारखं कोणतरी. त्याने एकदा ना थोडं हौसला म्हणतो ना आपण, की थोडं हिंमत दाखवून त्याने दरवाजा उघडायचं बघितलं, पण कोणच नाही, दरवाजाबाहेर कोणच नाही. परत त्याने दरवाजा लावला, परत टक 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 टक. यावेळेस त्याने काय केलं, दरवाजा उघडला, डायरेक्ट सरळ बाहेर पळत गेला, हॉस्टेलच्या बाहेर. त्यानंतर पळत गेल्यानंतर तो मेन रोडवर पोहोचला. हॉस्टेलचा आपला कॅम्पस असतो ना रोड, त्याला लांब असं काहीतरी ना एक काळी सावली दिसत होती, की कोणतरी तिकडून माझ्याकडे चालत येते म्हणून. त्याने घाबरून आवाज दिला, पण तेवढं ती सावली पण गायब झाली आणि काहीच नाही. बापरे. आणि एक आपल्या इकडचं पण आपला जो दांडेकर पूल आहे त्याची पण एक हॉरर स्टोरी आहे तुझ्याकडे. ते काय? दांडेकर पुलावरची जरा थोडी स्केरीच आहे. जेव्हा मला पण कळली तेव्हा मला पण असं घाबरून झालं होतं की मी जाऊ का नको त्या रोडनी परत रात्रीचं. ॲक्च्युली ना एक खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. एक ना मुलगा त्याचं काम वगैरे उरकून रात्रीचं 2 वाजता घरी चालला होता दांडेकर पुलावरून. ठीक आहे, मला वाटतं 2 वगैरे वाजले असेल त्यावेळेस. मुलगा पण यंग होता चांगला, तर तो काम वगैरे उरकून आपलं निघाला आहे आरामात. दांडेकर पुलावर जसा पोचला ना, त्याला साईडला एक मुलगी दिसली, नॉर्मल रेड ड्रेस, पण ती अपंग होती पायात जरा. तर आता थोडं माणुसकी म्हणून त्याने नाही का विचारलं की एवढं रात्रीचं काय करता येत इथं म्हणून. ती काहीच बोलली नाही, ती फक्त म्हणली मला घरी जायचं आहे. काहीच बोलली नाही, फक्त म्हणली मला घरी जायचं आहे. तो म्हणला मी सोडू का तुम्हाला, बसा तुम्ही मी सोडतो. ती काहीच बोलली नाही, ती फक्त बसली गाडीवर. त्याने विचारलं कुठं जायचं आहे, सिंहगड रोड, एवढंच बोलली, सिंहगड रोड. पूर्ण रोडवर तो गाडी चालवत होता, पूर्ण रोडवर ती काहीच बोलली नाही, फक्त रोडकडे खाली बघत बसली होती. शेवटी एका सिंहगड रोडवर गेल्यावरती एका बिल्डिंगच्या इथे त्यांनी थांबायला लावलं, इथे थांबा म्हणून. आता त्यांनी तिला खाली वगैरे उतरवलं व्यवस्थित, पण तो म्हणला अपंग आहे, वर तरी कसे जाणार रे. तो म्हणला तुम्ही थांबा इथंच, मी वर जाऊन तुमच्या घरी सांगतो की ताई खाली आली आहे म्हणून. त्याने तिला घर वगैरे विचारलं कोणतं आहे काय. वर गेला तो, त्यांनी बेल वाजवली. बेल वाजवल्यावर तिची जी आई होती ना, तिने दरवाजा उघडला आणि तो बोलला त्या बाईंना की तुमची मुलगी खाली आली आहे, मी फक्त तिला लिफ्ट दिली, मी तिला सोडायला आलो आहे. त्या काकू काहीच बोलल्या नाहीत. त्या काकू त्याला म्हणल्या की आतमध्ये या, मी तुम्हाला पाणी देते. जशा त्या काकू आत गेल्या, याचं लक्ष राईट साईडच्या भिंतीवर गेलं. तीच मुलगी, तोच ड्रेस, तिचा फोटो लावला होता आणि त्याला हार लावला होता. जशा त्या काकू आल्या परत,
त्याने विचारलं, काकू हे कोण आहेत म्हणून. ते म्हणले, ही माझी मुलगी. 5 वर्षापूर्वी ती दांडेकर पुलावरती तिचा ॲक्सिडेंट झाला होता, तिथेच वारली ती. तो घाबरून एवढा थरथर कापत त्या बाईंना म्हणला, त्याच खाली आल्यात म्हणून मी त्यांना सोडायला आलोय. त्या काकू रडायला लागल्या अक्षरशः तिथंच. तो पळत पळत खाली गेला, पण तिथं ना मुलगी होती ना कोण होतं, काहीच नाही. त्याची गाडी तशीच एका साईडला होती रिकामी. ती अजूनही लिफ्ट मागते. अजूनही लिफ्ट मागते असं म्हणतात ते मुलगी. आत्मा तिचा कदाचित तिथेच अडकलाय तिथंच त्या अडकलाय लूप तो. मध्ये. हम्म. तेच करते. असं म्हणतात की ते डेंजर आहे, जरा स्केरी आहे. त्यामुळं मी पण जरा हे झालो होतो, शॉक झालो होतो की हे चांगलं नाही. खूप खूप ठिकाणी असं होतं म्हणजे की जे आहेत आणि त्याच्यात सगळ्यात जास्त त्रास घरच्यांना होतो. कारण ह्या माणसासाठी तरी पहिल्यांदा झालंय, पण तिच्या घरच्यांनी अधूनमधून कोण ना कोण येत असेल ना तिला सोडायला. असे म्हणजे ती एकालाच नाही, ती किती जणांना तिने सोडा म्हणून घरीच विचारलं असेल. एक तू निलायम पूलवरची पण काहीतरी गोष्ट सांगत होतास. निलाम पूलवरची ना, खूप वर्षांपूर्वी, म्हणजे मला असं वाटते 50-60 वर्ष झाली असेल त्या गोष्टीला, की तिथं असं म्हणतात की एक अर्बन लेजंड असतो माहिती ना, तसं असं म्हणतात की तो एक ब्रिज आहे, स्लोप आहे, डायरेक्ट ब्रिजवरती खाली येताना डीप स्लोप आहे. आणि असं म्हणायचे त्यावेळेस अर्बन लेजंड टाईप, की एक बाई आहे, ती फक्त रिक्षावाल्यांनाच लिफ्ट मागते. असं म्हणतात की ती बाई रिक्षावाल्यांनाच लिफ्ट मागायची, आणि जर तिला कोणी दिली म्हणजे घरी सोडत असेल तर मध्येच ती रिक्षातून गायब वगैरे व्हायची. आणि चाक वगैरे नाही का, असं रिक्षात कोण नसलं तरी असं वाटायचं की कोणतरी गाडीत बसले, सस्पेन्शन असं खाली वगैरे जायचं असं म्हणतात तिथं. पण जी जुनी लोक आहेत ना, जे ओल्ड आपण म्हणू शकतो, ओल्ड एज झाले त्यांचं आता, ती लोक सांगू शकतात की हा बाबा त्यावेळेस हा एक अर्बन लेजंड होता आमच्या इथं, की इथं एक बाई असायची असं वगैरे म्हणायचे. मुंबईला पण एक ठिकाण आहे तिथे मंदा पाटणकरची गोष्ट खूप जास्त फेमस आहे, माहिती आहे तुला? म्हणजे मुंबई सेंट्रल लाईनला वगैरे कुठेतरी असं म्हणतात की एक बाई आहे जी रोज रात्री चढते शेवटच्या ट्रेनमध्ये आणि ती मध्येच अशी उडी मारते ट्रेनमधून, आणि बऱ्याच लोकांना दिसली आहे. केरी. आणि त्याच्या मागची स्टोरी अशी आहे की खूप वर्षांपूर्वी एक मुलगी आहे जी कामावरून परत घरी जात होती आणि लेडीज डब्यात होती. म्हणजे 90 टाईमची 90s मधली ही गोष्ट आहे. भाई तू कोंडव्यातली पण एक गोष्ट सांगणार होतास, तर ती काय आहे स्टोरी ओव्हरऑल? कोंडव्यातली एक बिल्डिंग आहे, त्याचं नाव थोडं घेत नाही मी फॉर सिक्युरिटी रिझन्स, पण एक बिल्डिंग आहे, तिथला 6वा मजला असं म्हणतात की हॉन्टेड आहे. त्या 6व्या मजल्यावरती अशी एक गोष्ट माझ्या ऐकू आली होती, म्हणजे मला कळली होती, की तिथं ना 4 मित्र होते, ते IT कंपनीमध्ये काम करायचे. तर त्यांना जागा पाहिजे होती, तर बजेटमध्ये थोडी जागा मिळाली म्हणून ते राहायला गेले त्या फ्लॅटमध्ये. ठीक आहे. पहिले 2 दिवस काहीच नाही झालं, नॉर्मल सगळं. म्हणजे त्यांनी चेंज वगैरे केलं थोडं फर्निचर इकडं तिकडे, तर सगळं नॉर्मल झालं. तिसऱ्या दिवशी ना, तिसऱ्या दिवशीच्या रात्री त्या एका मुलाला अचानक जाग आली, रात्री 3 वाजता. कारण हॉलचा पंखा आपोआप बंद झाला होता, तर त्याला ती जाग आली की अरे कसं काय बंद झाला. पण ते जाग जेव्हा त्याला आली ना, तेव्हा त्याला असं वाटलं की कानाजवळ कोणतरी जोरात श्वास घेते. कळून येतं ना आपल्याला, कानाजवळ कोण असं करते तर ऐकू येतं ना, ते तसं झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी सांगितलं, पण सगळ्यांनी इग्नोर केलं, काही सांगतंय म्हणे अरे, ते इग्नोर केलं. थोड्या दिवसांना तोच मित्र ज्याला ते कानात श्वास आला होता ना ऐकू, तोच मित्र एकटा होता, बाकी सगळे ऑफिसला गेले होते, याला सुट्टी होती मे बी, तर तो घरीच थांबला होता. तो फोनमध्ये काहीतरी बघत बसला होता त्यावेळेस, मे बी रील नाही बघत असेल, नाही तर त्यावेळेस ते टिकटॉक होतं तर ते बघत बसला असेल. पण अचानक काय झालं, वायफाय बंद झालं रूमचं त्याच्या, आणि त्याच्या मोबाईलवरती ना एक व्हिडिओ ऑटो प्ले सुरू झाला. ऑटो प्ले डायरेक्ट. तो व्हिडिओ होता तो जिथं बसला त्याच हॉलचा, CCTV टाईप व्हिडिओ त्याला दिसत होता. आणि त्याला हे दिसत होतं की त्याच्या मागं एक बाई पांढरे कपडे घातलेले आणि फुल केस मोकळे सोडले तिथं दिसते असं त्याला दिसत होतं. आणि जसं जसं व्हिडिओ पुढं चालला आहे, ती बाई त्या कॅमेऱ्याच्या जवळ येते असं त्याला दिसत होतं त्या फोनमध्ये, त्याच्याच फोनमध्ये. आता ते कुठून आलं त्याला पण माहीत नाही.
ना आपल्याला माहिती आहे. पण हे असं म्हणतात की कोंडव्यामध्ये त्या 6व्या मजल्यावरती असं काहीतरी विचित्र घटना घडतात. आता तिथं मे बी काहीतरी असू शकतं, अर्बन लेजंड ऑर समथिंग, काहीतरी वेगळं असू शकतं. पण काहीतरी आहे तेवढं पण नक्की. काहीतरी आहे त्या 6व्या फ्लोअरवरती. मे बी तो खालीच असतो आता. एकाने मला मध्ये DM केलं होतं, त्याने सांगितलं की मी 2nd फ्लोअरवर राहतो असं त्यांनी मला सांगितलं. तो फ्लोअर अख्खा रिकामा आहे. बापरे. तुझी दुसरी कोणती स्टोरी आहे पुढची? आता मी जी गोष्ट तुला सांगणार आहे ना, ती पुण्यातलीच आहे. पण त्या एरियाचं नाव नाही घेत मी, कारण तिथल्या काही लोकांनी मला सांगितलं की थोडं नाव घेऊ नका, थोडं प्रायव्हसी रिझनमुळं आपण ते किंवा नाव- काहीतरी खरोखर असेल म्हणून ते हां हां, तसं पण असू शकतं, किंवा काहीतरी असेल त्यांचं प्रायव्हेट, तर ते थोडं त्यामुळं आपण नाव नाही घेत. तिथं एक चाळी आहेत सगळ्या अशा वेगवेगळ्या, अशा चाळींना नंबर दिलेले आहेत. त्या चाळींमध्ये ना एक कॉर्नरला घर आहे. जे कॉर्नरचं घर असतं ना, नॉर्मली चाळींमध्ये त्या घरांना म्हणतात चांदईचं घर. अच्छा. चांदईचं घर पुण्यामध्ये म्हणतात, चांदईचं घर आहे असं म्हणतात. त्या कॉर्नरला, म्हणजे कॉर्नरच्या घराचा फायदा काय असतो की तुम्हाला स्पेस मोठी भेटते. चांदईचं घर म्हणजे असे एक कॉर्नरला घर असतं, या साईडनी पण भेटू शकतं, या साईडनी पण फायदा होतो जर तुम्हाला थोडं पुढं वाढवायचं असेल तर, असं असतं. तर तिथं ना त्या माणसाने काय केलं होतं, डबल घर बांधलं होतं. त्याचा जो मालक होता ना, डबल घर बांधलं होतं आणि वरती पत्रे होते त्या चाळीमध्ये. तर खाली पण भाडेकरी राहायचे, वरती पण भाडेकरी राहायचे. पण वरती जो कोण राहील ना, तो 1-2 महिन्यामध्ये सोडूनच जाणार, असा तिथं विषय होता काहीतरी. एक दिवस नाही, कपल आलं तिथं राहायला, बाहेरून आलं. कारण मला वाटतं तिच्या नवऱ्याचं जे कपल होतं ना, तिच्या नवऱ्याची जॉब इथं लागली होती पुण्यामध्ये, तर ते दोघं आले होते निघून. त्यांनी ते भाडेकरू मालकाकडे गेले. मालकाला त्यांनी विचारलं की भाडं किती येतं. त्यांना एकदम बजेटमध्ये स्वस्तातच भेटली ती खोली. त्याने विचार नाही केला पुढं मागं की काय करू, घेऊ का नको. तो म्हणला ठीक आहे घेतो, नाही का, स्वस्तात भेटली बाबा मला खोली तर मी घेतो. पण मालकाने नाही का अट ठेवली त्यासमोर, आजूबाजूच्यांना काही विचारायचं नाही म्हणला की इथे असं का होतं, इथे असं, असल्या गोष्टी काही विचारू नका. तो म्हणला ठीक आहे, मला तसंही काय त्यांचं फरक ऐकू पडत नका म्हणजे हां, तेच त्यांचं तुला- बाकीच्या आजूबाजूंचं ऐकू नका असं तो म्हणला. तो म्हणला तसंही मला काही फरक पडत नाही, मी घेतो. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस पण गेला. तिसऱ्या दिवशी काय आलं, त्याला असं वाटायला लागलं, त्याला असं वाटू लागलं की पत्र्यावरून कोणतरी चालतंय आवाज करत, ठाप 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 असा आवाज येतो ना. तो उठला, त्यांनी बघितलं बाहेर जाऊन, दरवाजा वगैरे उघडला, असं वाकून बघतो ना, पण त्याला पत्र्यावर काही दिसलं नाही. परत येऊन झोपला. चौथ्या दिवशी काय आलं, त्याच्या शेजारीने एक म्हातारी बाई राहायची. ती म्हातारी बाई, एक तर तो असं बाहेर चालला होता म्हणजे त्या रूममधून, तर ती म्हातारी बाई त्याच्याकडे आली चालत चालत चालत, आणि तिने त्याला विचारलं तुम्ही इथं नवीन राहायला आलात का. तो म्हणला हां. ती फक्त त्याला एकच वाक्य म्हणाली, तुम्ही आलाय ना, जास्त सामान खोलून ठेवू नका. आणि ती निघून गेली तिथून. म्हणजे जास्त सामान खोलून ठेवू नका, कारण तुम्हाला परत रिटर्न जायला लागेल असं तिला म्हणायचं होतं त्यावेळेस. अच्छा. हां, तर ती म्हणली की जास्त सामान खोलून ठेवू नका, तसंच ठेवा आणि तुम्ही निघून जा. आणि ती निघून गेली, म्हणजे तिथून चालत गेली. त्याच दिवशी रात्री काय आलं, परत रात्री 3 वाजता त्याला आवाज ऐकू आला. पण ह्यावेळेस आवाज छतावर नव्हता, त्याला बेडच्या खालून आवाज येत होता, टक 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 टक. त्याने उठला, बेडच्या खाली वाकून बघितलं. आपण जनरली वाकून बघतो ना, काय आहे का बेड खाली बाबा, पण त्याला काहीच दिसलं नाही. पण जसा तो उठला ना, त्याला बेडच्या साईडला एक बाई दिसायला लागली, पांढऱ्या साडीमधली. असे मोठे मोठे केस उडत आहेत तिचे, मोठी जीभ आहे तिची, नाही का. आणि हळूहळू ती त्याच्याकडे चालत येते असं त्याला वाटायला लागलं. तो तिथंच बेशुद्ध पडला. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो सकाळी उठला ना, तेव्हा त्याची बायको म्हणली की चला आपण निघूया, म्हणून इथून जाऊया. ते निघून गेले तिथून, दुसरीकडे गेले, जवळ जो मित्र होता त्याच्याकडे. त्याने त्याच्या बायकोला विचारलं की एवढं सकाळ सकाळ का निघालो आपण तिथून. तर त्याची बायको त्याला म्हणाली की तुम्ही रात्री 3 नंतर समोरच्या गॅलरीमध्ये जाऊन काहीतरी बडबड बडबड करत बसला होता एकटाच, त्यामुळं मी तिथं तुम्हाला म्हणलं की काहीतरी येत होते. म्हणजे तो बेशुद्ध पडला असं त्याला वाटलं, पण तो गॅलरीमध्ये जाऊन रात्रभर बडबड बडबड करत बसला होता कोणाशी तरी बोलत होता. कोणाशी तरी बोलत होता. हा किस्सा आहे. त्यानंतर ते घर रिकामच झालं. ते झालं. एकदा लहान मुलं आपण खेळतो, लपाछपी वगैरे खेळतो लहानपणीचा,
एकदा त्या एरियाची ना फुल लाईट गेली होती. 4 मुलं खेळत होती लपाछपी. लपाछपी खेळता खेळताना तो जिना सोडून ती मुलं त्या गॅलरीत जाऊन लपली. कारण त्या रूमचं जो जिना होता तो बाहेरूनच होता, तो आतमधून नव्हता. आणि समोर तिथं गॅलरी टाईप होता ना, आतमध्ये त्याच्या पुढं ती रूम होती. तर ती मुलं तिथं जाऊन लपली. लपाछपी खेळतोय, सगळा अंधार ना, लपाछपी पोरांना एक्साइटमेंट असते, बाबा ये शोधायला. ती लपली. पण त्या रात्री ना त्या मुलांना असं वाटायला लागलं की त्या रूममधून छन 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 आवाज येतोय. ती मुलं मागं बघत होती की कसला आवाज आहे. पण जसं त्यांनी मागं बघितलं ना, तो आवाज छन 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 करत त्यांच्याकडे पळत येत होता. ती मुलं तिथून खाली उतरली आणि पळून गेली. परत ती तिथून निघूनच गेली. ती काय आलीच नाहीत परत तिथं. आणि अजून पण असं म्हणतात, त्या चाळीच्या जर इथून रात्री त्या गल्ली बोळीतून जर कोण जात असेल तर असं लोक म्हणतात, अजून पण तिथं अजून पण अशी लोक म्हणतात की असं वाटतं की वरच्या गॅलरीतून कोणीतरी पाय खाली सोडून बसलंय आणि त्या बाईचे पाय खाली टेकत असतात जमिनीला, वरतून खाली, फर्स्ट फ्लोअरवरून. असे म्हणतात तिथं लोक अजून पण. आणि लोकांनी केलं ते एक्सपिरियन्स तिथं, की बऱ्याच लोकांना बऱ्याच दिसलंय. लोकांनी तिथं गेले. तिथं असं वाटत नाही, म्हणजे असं जाताना असं वरती जरी बघितलं तरी असं वाटतं कोणतरी बसले वरती म्हणून, पाय खाली मोकळं सोडून. बापरे. आणि तू बोलत इकडे एक व्हिडिओ पण होता, तर तो कुठला व्हिडिओ आहे आणि काय झालं होतं? तुझ्या एका फॉलोअरने ना एक पुण्यामध्ये गोकुळनगर म्हणून एक हे एरिया आहे, तिथला एक मुलगी आहे, तिने मला तो एक्सपिरियन्स शेअर केला. एक्सपिरियन्स शेअर केला आणि तिने तो व्हिडिओ पण दाखवला मला. तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला शेअर करू शकतो. त्या मुलीने सांगितलं की त्यांचा जो एरिया आहे ना, त्यांची जी गल्ली आहे समज, तो रोड, रोज रात्री तिथं छन 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 रोज रात्री आवाज येतो त्यांना, छन 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 छन. आणि तिने ना एक व्हिडिओ शेअर केला माझ्यासोबत की त्या दिवशी आवाज येत होता छन 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 छन. तर सगळी लोकं बाहेर जमली होती आणि त्यांना समोरच्या एका टेरेसवरती ना ती काहीतरी विचित्र आकृती दिसत होते. त्यांना पुडी मारते, खाली बसती, असं काहीतरी त्यांना दिसत होतं. आणि ते लोक सगळे ओरडत आहेत भूतभूत म्हणून, सगळे तिथून पळत आहेत. त्याच मुलीने अजून एक शेअर केला मला किस्सा सांगितला होता त्याने की तिचा जो काका आहे ना, त्यांना असं रात्रीची जागायची वगैरे सवय. तर ते बाहेर बसले होते एक रात्र, घराच्या बाहेर बसले होते, आपले मस्त खुर्ची वगैरे टाकून बसले होते. तर ना त्यांनी कोपऱ्यामध्ये त्यांना ना असं एक मुलगी, अशी बाई नाही का, अशी बसली होती रडताना. तर ते बघायला गेले की काय झालं म्हणून, कोण रडतंय आमच्या इथं. तर ते गेले, ते विचारायला लागले काय झालं बाळा तुला म्हणून, का रडतेस म्हणून. ते काहीच बोलत नव्हते. पण जसं त्या मुलीने वरती चेहरा केला ना, तो विचित्रच चेहरा बघून त्यांना ना घाम फुटला. ते पळत पळत घरी आले. त्यानंतर 4-5 दिवस ते काका तिचे आजारी होते असं ती सांगत होती. आणि त्यांनी तो एक्सपिरियन्स सगळ्यांना तिथं सांगितला की मी असं होतं. आणि दररोज त्या लोकांना तिथं पैंजणांचे आवाज येतात चालताना रात्री. आणि तिने मला तो पैंजणांचा आवाजवाला पण व्हिडिओ पाठवला की हे बघ दादा, मी खिडकीतून व्हिडिओ काढते पण छन 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 करणं आवाज दररोज येतोय. हां, आणि तो जो ते त्यांनी कॅप्चर केले ते काय विचित्र आहे ते, त्याचा पण व्हिडिओ त्यांनी पाठवला मला. तर हां, कंटिन्यू. तू तुझ्या गोष्टीबद्दल कोण बोलत तू होतास? सांगितलंस ना की ती एकटीच राहायची वगैरे, याच्यावरून एक मला स्टोरी आठवली. एक फॉलोअरनेच पाठवलेली ती. पुण्यामध्ये ना दत्त म्हणून एक एरिया आहे, तिथे एक पडीक घर आहे. 4 वर्ष झाली ते घर पडीकच आहे. ठीक आहे, मे मधली गोष्ट आहे, आत्ता रिसेंटली घडलेली गोष्ट आहे ती. तिथे एक बाई राहायची, पण एकटीच राहायची. तिला फक्त तिचं जे सोनं होतं ना, तिच्याकडचं जे सोनं आणि तिचं ते घर तिने जे बांधलं आहे त्याच्यावरच प्रेम. एकटीच राहायची, कोणाशी काही बोललं नाही. एक दिवस ना अचानकच ती वारली. काय करत होती माहीत नाही, पण ती अचानक वारली. तिचं क्रियाक्रम कसं केलं ते मला त्यांनी नाही सांगितलं, पण अचानकच वारली ती. आता ही गोष्ट लक्षात ठेव, तिला फक्त सोनं तिचं आणि तिचं घर खूप प्रेम, त्यावर खूप प्रेम. त्यानंतर 4 वर्ष ते घर पडीक
तिथं ना तिचे कोण नातेवाईक आले, ना कोण पोरं आली, ना कोण काहीच नाही. ते तसंच पडी. एक ना बिहारवरून एक कपल आलं होतं. त्यांना एक 8 महिन्याची मुलगी होती फक्त. त्यांना रूम पाहिजे होती राहायला. तिथलं कोणतरी, आता त्या 4 वर्ष बंद आहे म्हणल्यावर तिथं कोणीतरी कब्जा वगैरे केला असेल. त्यांनी त्या माणसाला, म्हणजे ते जे कपल होतं, त्यांना ते घर दिलं राहायला. ठीक आहे. जसं त्यांनी ते राहायला घेतलं, पहिल्या दिवशी काहीच नाही वाटलं. साफसफाई वगैरे केली त्यांनी, सगळं आवरलं वगैरे, काय नाही. दुसऱ्या दिवशी ना रात्री टॉच 3:30 वाजता ती जी बाई होती ना कपलमधली, तिला जाग आली. का? कारण तिची मुलगी रडत होती. लहान मुलगी होती रे, 8 महिन्याची. तिची मुलगी रडत होती म्हणून तिला जाग आली. तर आतमधून बेडमधून त्यांना हॉलमधलं दिसत होतं सगळं व्यवस्थित. ठीक आहे. ती मुलगी रडत होती म्हणून ती उठली. तिचं लक्ष गेलं बाहेर. बाहेर तिला खुर्चीवर एक बाई बसलेली दिसते, केस विंचारताना. तिच्या हातात, तिच्या गळ्यात सोनं आहे सगळं. खुर्चीवर बसली आणि केस विंचारते रात्री 3-3:30 वाजता. ठीक आहे. ती एवढी घाबरली ना बाई, तिने तिच्या नवऱ्याला उठवलं आणि तिथून चला म्हणली. पहिलं चला, मी तुम्हाला बाहेर गेल्यावर सगळं सांगते. ते निघले तिथून, नातेवाईकांकडे गेले. मला वाटतं 4 का कितीतरी वाजता ते गेले असतील. त्या नातेवाईकांचा दरवाजा ठोठावला कोणीतरी. ठीक आहे. आता आपल्या ह्याला बघ छोटीशी अशी हे असते इकडे, तिथून आपण बघतो कोण आलं. त्या बाईने काय केलं, दरवाजा उघडला थोडंसं असं आणि बघितलं कोण आहे. तिला ती बाई दिसतीये बाहेर तिथं दरवाजाच्या. त्या नातेवाईकांच्या घराच्या इथं आली ती. आणि ती तिला विचारती, ती बाई मागून, जी तिला बाई दिसली ना हे केस विंचारताना, तीच बाई तिला दिसतीये दारात. आणि तीच बाई तिला विचारते की तू का आलीस निघून म्हणून तिथून. तू राहायला आलतीस ना तिथं, तू का निघून आलीस तिथून. त्यानंतर काय आलं, पहाट व्हायला लागली, उजेड व्हायला लागला. त्यांनी दरवाजा तर बंदच केला होता. पहाट व्हायला लागली, उजेड व्हायला लागलं म्हणून त्यांनी दरवाजा तसं, पण कोणी झोपलं नाही, तसेच जाग आहे. ठीक आहे. थोड्या वेळाने सगळ्यांना झोप लागली. मला वाटते 9-10:30 उठले असतील सगळे. पण ती जी मुलगी रडत होती ना कंटिन्युअस, ती पण झोपली होती. ती परत उठलीच नाही. हा आत्ता रिसेंटचा किस्सा आहे, मे मधला. लहान मुलगी गेली, वाईट वाटतं ऐकून, पण जे झालंय हे. जे झाले ते वाईटच झाले. ती परत उठली. त्यांनी त्याच दिवशी परत गावाला गेले, जिथून आले होते तिथं परत आलेच नाही तिथं. मजा आली भाई ओव्हरऑल या स्टोरीज ऐकून. आणि मी पर्सनली खूप एन्जॉय केलं, कारण मला पण असं वाटत होतं ऐकतच जावं. आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत आणि ते आपण नक्कीच पुढच्या कोणत्या तरी एपिसोडमध्ये कवर करू भाई. आणि खूप मजा आली भाई, खूप मजा आली. म्हणजे खूप टायमानंतर असं कोणतरी गेस्ट आलं ज्याकडून मला अशा स्टोरीज, कारण मी ऑनेस्टली खूप जास्त वाचत असतो, स्टोरीज ऐकत असतो, यूट्यूब म्हणू नका किंवा इन जनरल पण कोण ना कोण सांगत असतं. पण कधी कधी असं होतं की आपण गेल्या, मला वाटतं 2-2.5 तासापासून शूट करतोय, पण मला असं वाटतं अर्धा तास झालाय. तेवढंही नाही वाटत आहे. मला पण सेम वाटलं तर. पण थँक्यू सो मच भाई, स्वप्नील भाई, मजा आली. मंडळी, तुम्हालाही हा जर पॉडकास्ट आवडला असेल आणि तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म दिला आहे, तोही नक्की भरा. तुम्ही आपलं स्पॉटिफायवरही ऐकू शकता. आणि स्वप्नीलचा पण एक इंस्टाग्राम पेज आहे जिथे तो अशाच गोष्टी सांगत असतो, शेअर करत असतो. तोही डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तुम्हाला, क्रीपी कथा नावाचा. तर तोही चेकआउट करा, तिथेही गोष्टी ऐका. आणि तो नवीन नवीन एपिसोड टाकत असतो, तर जा फॉलो करा. आणि आपण परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये भेटू आणि आपण परत एकदा असाच एक एपिसोड करू. थँक्यू सो मच भाई. थँक्यू.